नमस्कार. संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करणे या मालिकेत पोटॅशियमची संयुगे कशी तयार होतात याविषयीचा हा भाग पहिला. या भागामध्ये पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम ऑक्साईड आणि पोटॅशियम ब्रोमाइड या संयुगांच्या रेणुसूत्रांची निर्मिती कशी होते ती आपण पाहूया. संयुगांच्या रेणुसूत्राची निर्मिती करताना विविध पायऱ्या वापरल्या जातात. पायरी पहिली मूलकांच्या संज्ञा लिहिणे. पायरी दुसरी मूलकांच्या खाली संयुजा लिहिणे. तिसरी पायरी मूलकांची संख्या मिळवण्यासाठी संयुजांचा तिरकस गुणाकार करणे. चौथी पायरी संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे. हे लिहिताना घटकांच्या अणूंची संख्या लहानात लहान असावी. पहिले उदाहरण आहे पोटॅशियम क्लोराईड. पहिल्या पायरीनुसार पोटॅशियम आणि क्लोराईड या मूलकांच्या संज्ञा लिहू. पोटॅशियमची संज्ञा आहे K1+. क्लोराईड या मूलकाची संज्ञा आहे Cl1-. दुसऱ्या पायरीनुसार या मूलकाच्या संयुजा लिहू. K+ ची संयुजा आहे 1, Cl- ची संयुजा आहे 1. तिसऱ्या पायरीनुसार या संयुजांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यामुळे पोटॅशियम या मूलकाची संख्या आली 1 आणि क्लोराईड या मूलकाची संख्या आली 1. रेणुसूत्र तयार होईल K1Cl1 किंवा नाही लिहिले तरी चालतील. म्हणून पोटॅशियम क्लोराईडचे रेणुसूत्र KCl. उदाहरण दुसरे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पहिल्या पायरीनुसार पोटॅशियम आणि हायड्रॉक्साईड या मूलकांच्या संज्ञा लिहू. पोटॅशियम ची संज्ञा आहे K1+ आणि हायड्रॉक्साईड या मूलकाची संज्ञा आहे OH1-. दुसऱ्या पायरीनुसार या मूलकांच्या संयुजा आहेत. पोटॅशियमची संयुजा आहे 1 आणि हायड्रॉक्साईडची संयुजा आहे 1. तिसऱ्या पायरीनुसार या संयुजांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यानंतर पोटॅशियम या मूलकाची संख्या आहे 1 आणि हायड्रॉक्साईड या मूलकाची संख्या आहे 1. सूत्र तयार होईल K1OH1. 1 लिहिण्याची आवश्यकता नाही, म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे रेणुसूत्र आले KOH. तिसरे उदाहरण पाहू पोटॅशियम सल्फेट. पहिल्या पायरीनुसार या मूलकांच्या संज्ञा आहेत K1+ आणि सल्फेटची संज्ञा आहे SO4(2-). पोटॅशियमची संयुजा 1, सल्फेटची संयुजा 2. तिसऱ्या पायरीनुसार या संयुजांचा तिरकस गुणाकार करू. यामुळे पोटॅशियम या मूलकाची संख्या आली 2 आणि सल्फेट या मूलकाची संख्या आली 1. रेणुसूत्र तयार होईल K2(SO4)1 म्हणजेच K2SO4. म्हणून पोटॅशियम सल्फेट या संयुगाचे रेणुसूत्र तयार झाले K2SO4. चौथे उदाहरण पोटॅशियम नायट्रेट. पहिल्या पायरीनुसार पोटॅशियम आणि नायट्रेट यांच्या संज्ञा आहेत K1+ आणि NO3(1-). दुसऱ्या पायरीनुसार यांच्या संयुजा आहेत पोटॅशियमची संयुजा 1 आणि नायट्रेटची संयुजा 1. तिसऱ्या पायरीनुसार संयुजांचा गुणाकार करू. गुणाकार केल्यानंतर पोटॅशियम या मूलकाची संख्या आली 1 आणि नायट्रेट या मूलकाची संख्या आली 1. रेणुसूत्र तयार होईल K1(NO3)(1 म्हणजेच 1 नाही लिहिले तरी चालेल,
पोटॅशियम नायट्रेटचे रेणुसूत्र KNO3. पाचवे उदाहरण पोटॅशियम ऑक्साईड. पहिल्या पायरीनुसार पोटॅशियम आणि ऑक्साईड यांच्या संयुजा आहेत K1+ आणि O2-. दुसऱ्या पायरीनुसार यांच्या संयुजा आहेत पोटॅशियमची संयुजा आहे 1 आणि ऑक्साईडची संयुजा आहे 2. तिसऱ्या पायरीनुसार संयुजांचा तिरकस गुणाकार करू. त्यामुळे पोटॅशियम या मूलकाची संख्या आली 2 आणि ऑक्साईड या मूलकाची संख्या आली 1. रेणुसूत्र तयार होईल K2O1. 1 लिहिण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे पोटॅशियम ऑक्साईडचे रेणुसूत्र तयार झाले K2O. 6वे उदाहरण पोटॅशियम ब्रोमाइड. पहिल्या पायरीनुसार या मूलकांच्या संज्ञा आहेत K1+ आणि Br1-. दुसऱ्या पायरीनुसार यांच्या संयुजा आहेत प्रत्येकी 1. तिसऱ्या पायरीनुसार तिरकस गुणाकार करू. गुणाकार येईल पोटॅशियम या मूलकाची संख्या आली 1 आणि ब्रोमाइड या मूलकाची संख्या आली 1. रेणुसूत्र तयार होईल K1Br1, म्हणजेच पोटॅशियम ब्रोमाइडचे रेणुसूत्र आहे KBr.